तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिव्यक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अविनाश कुलकर्णी, उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुहास वाघमारे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देताना एकात्म, मानववाद व त्यांच्या विचारसरणीचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी मनोज सराफ यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मांडले। त्यांनी त्यांच्या साध्या व निस्वार्थी जीवनशैलीवर प्रकाश टाकत गरीब व वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे वर्णन केले। विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। त्यांनी देशभक्तीपर गीत, निबंध स्पर्धा व भाषण सादर करून पंडित उपाध्यायजींच्या कार्याचा गौरव केला। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील शिक्षकांनी केले तर संचालन सुधाकर गाठे यांनी केले। कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। दयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या शाळेचे सन्माननीय उपप्राचार्य श्री सलीम सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री सुहासराव वाघमारे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री वाडे सर, श्री गाठे सर आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पंडित दीनदयाळजी यांचे विचार मांडण्याकरता, त्यांची माहिती देण्याकरता या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, असे सन्माननीय श्री मनोज सराफ सर, या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, किती छान शब्दांमध्ये श्री मनोज सरांनी जी बेसिक माहिती, जी मूळ माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे। तुमचं वय हे अतिशय कोवळं आहे आणि या वयामध्ये आपल्या मनावर जे संस्कार होतात ते संस्कार दीर्घकालीन किंवा कायम टिकत असतात। आपल्याला 2 कान दिलेले आहेत आणि तोंड एकच दिलेलं आहे, तरी आपण तोंडाचा वापर जास्त करतो आणि कानांचा वापर कमी करतो। जर आपल्याला जास्त बोलायला देवाने सूचित केलं असतं तर देवाने 2 तोंड दिले असते की नाही? दिले का 2 तोंड? नाहीये, आपल्याला 2 कान दिले आहेत। आणि जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात तेव्हा आपले हे दोन्ही कान उघडे असतात। तोंडाला तरी झाकण आहे, हे झाकण उघडल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही, पण कानांना काही प्रश्न नाही। तर सरांनी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं असेल। आता त्याच्यावरचे प्रश्न विचारू का तुम्हाला? ऐकलं का? ऐकलं ना? तर ठीक आहे, ठीक आहे। प्रश्न तुम्हाला विचारतोय, सरांच्याच भाषणावरचे विचारतोय, ते तुम्ही ऐकले की नाही हे मला एकदा तपासायचं आहे। हात वर करायचा फक्त, आणि ज्याला येतं त्यांनी इथे येऊन समोर उत्तर द्यायचं। 4-5 प्रश्न विचारणार आहे फक्त, साधे एकदम। पंडित दीनदयाळजींच्या आईचं नाव काय होतं? ये बेटा, लवकर यायचं पटकन। माझा प्रश्न सांगायचा आणि उत्तर प्रश्न सुद्धा सांगायचा। मी काय प्रश्न विचारला? पंडित दीनदयाळ आईचे नाव रामप्यारी असे होते। काय होतं? पंडित दीनदयाळजींचा जन्म केव्हा झाला होता? तारीख आणि वर्ष? वा वा, सगळ्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींचेच हात वर आहेत। कोण आहे का मुलगा? ये ये ये, तुमचा नंबर नंतर आहे का? आणि मी प्रश्न काय विचारला होता तू सांग।
पंडित दीनदयाळ यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 या साली झाला. कोणता विचार महत्वाचा, तसे 2 विचार दिले आहेत, त्यातला एक विचार सगळ्यात महत्वाचा आहे. तो विचार कोणता आहे आणि त्यातले जे तत्व आहेत ते कोणते आहेत? पंडित दीनदयाळ यांनी कोणता विचार मांडला होता? व्हेरी गुड. एकात्मक आहे. विचार एकात्मक आहे रे. एकात्म मानवता वाद. त्याच्यामध्ये कोणते 4 तत्व सांगितले होते? शरीर, आत्मा, मन आणि विचार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मांडल्या जात आहे. आज आपल्या देशाला याची प्रचंड गरज आहे. त्यानंतर आपल्या प्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. हे 4ही पुरुषार्थ साधत असताना त्यांचा जर आपण एकात्म पद्धतीने विचार केला तर ते 4ही पुरुषार्थ आपल्याला सहजगत्या साध्य करता येऊ शकतात, असा सुद्धा विचार पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी मांडला. आपलं जीवन जगत असताना साध्या साध्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे. फार मोठा बळीराव न करता अतिशय साध्या गोष्टीतून सुद्धा आपण आपलं जीवन अतिशय उच्च प्रतीचं घालवू शकतो, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. आजच्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी मांडलेल्या विचारातून काही गोष्टी जर आपण शिकलो तर ते त्यांना आपण खऱ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली अशासारखं होईल. तर त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे कोणत्या, तर आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला जसे काही हक्क दिलेले आहेत तसे काही कर्तव्य सुद्धा सांगितलेली आहे. एक माणूस म्हणून अशा सर्व संविधानात सांगितलेल्या कर्तव्यांचं पालन करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश आपल्या देशातून निघून गेल्यानंतर त्यांनी चालवलेली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल करून आपल्या राष्ट्राला पोषक ठरेल अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण आपण आखलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी मांडला होता. त्याचप्रमाणे व्यक्ती म्हणून समाजामध्ये काम करत असताना सामाजिक समरसता आपण जोपासली पाहिजे. पर्यावरण रक्षण, सृष्टीचं रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम आपण केले पाहिजे. त्यानंतर स्वदेशी हा एक महत्वाचा विषय पंडित दीनदयाळजी वारंवार मांडत असत. आपल्या देशातला पैसा आपल्या देशात राहायला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या लोकांना विविध प्रकारचा रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या स्वदेशी बनावटीच्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे. आता काही दिवसांपूर्वीचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल, ट्रम्प सरकारने भारतावरती प्रचंड टॅरिफ लावला होता आणि मग अशा वेळेला आपल्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून सुद्धा सांगितलं की तुम्ही जर टॅरिफ कमी करणार नसाल तर आम्ही परकीय बनावटीच्या वस्तू न घेता स्वदेशी बनावटीच्या वस्तू घेण्यासाठी लोकांना भाग पडू आणि त्यांनी स्वदेशीचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन सर्व जनतेला केलं होतं. ट्रम्प सरकारचे लगेच डोळे उघडले आणि त्यांनी काही प्रमाणावर तो टॅरिफ कमी केला. तर अशा प्रकारे हे जे विचार आहेत ते हे फार आधीच्या काळापासून आहे, पण नंतरच्या काळात काय झालं की आपण त्या विचारापासून थोडंसं दूर जात राहिलो आणि मग त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या देशासमोर उभे राहिले. परत त्या जुन्या गोष्टींकडे जाण्याची आपली गरज निर्माण झाली आहे आणि म्हणून शासनाने एकात्म जीवन दर्शन असा हा एक कार्यक्रम आजच्या दिवशी अनेक ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलाय. त्यानुसार आपल्या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे. इथे आयोजकांनी, आपल्या प्राचार्यांनी, उपप्राचार्यांनी मला हा विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि या विषयावर बोलून